नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा मराठी शेअर मार्केट या मराठी भाषेतील शेअर मार्केटच्या यूट्यूब चॅनलमध्ये. सर्वप्रथम आपण जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. आपण आज मुद्दा घेतलेला आहे गुंतवणूक. मुद्द्याचं नाव आहे गुंतवणूक, ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो इन्व्हेस्टमेंट. बघायला गेलं तर हा शब्द आपल्याला थोडासा अवघड वाटतो, कॉम्प्लिकेटेड वाटतो, परंतु याला जर आपण आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये याची जर आपण सवय लावून घेतली तर येणारं जे काही भविष्य असणार आहे ते खूप सुखकर जाणार आहे. याच्यासाठी आपण हा व्हिडिओ घेतलेला आहे, मुद्दा घेतलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही ठराविक 4 पॉइंटवरती आपण चर्चा करणार आहोत. सुरुवातीला गुंतवणूक म्हणजे काय हे आपण पाहणार आहोत. त्याच्यानंतर गुंतवणूक का केली पाहिजे, गुंतवणूक का करायची याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. त्याच्यानंतर गुंतवणूक कोठे कोठे करायचो आपण अगोदर, परंतु आता गुंतवणूक कोठे कोठे केली पाहिजे याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. आणि सर्वात महत्त्वाचं, गुंतवणूक करण्या अगोदर काही 5-6 गोष्टी करायच्या आहेत जे की मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. त्याच्यामुळे सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक ऐका. खूप चांगलं तुम्हाला नॉलेज देण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. सुरुवातीला या ठिकाणी मित्रांनो आपण जाणून घेऊया गुंतवणूक म्हणजे काय. पहा, कोणी या ठिकाणी पगाराच्या माध्यमातून उत्पन्न कमवत आहे आणि कोणी या ठिकाणी स्वतःच्या बिझनेसच्या माध्यमातून उत्पन्न प्राप्त करत आहे. मग आजपर्यंत आपण पारंपरिक दृष्ट्या जर पाहिलं तर आपण जे काही प्राप्त केलेला पगार असतो किंवा प्राप्त केलेलं जे काही उत्पन्न असतं ते आपण काय करतो, तर ते पैसे त्याच्यातील थोडासा भाग आपण काय करतो, FD मध्ये टाकतो, डेब्ट फंड मध्ये टाकतो, रिअल इस्टेट मध्ये टाकतो, गोल्ड मध्ये टाकतो, सेव्हिंग अकाउंट मध्ये तसाच पडून देतो, करंट अकाउंट मध्ये पडू देतो, पतपेढ्या, चिट फंड असतात, गावाकडे वेगवेगळ्या प्रकारच्या बिस्या असतात, याच्यामध्ये आपण हे गुंतवणूक करत असतो. परंतु या सर्वांच्या मागचं एक मेन पर्पज असतं, कारण असतं. काय कारण असतं, तर आपण जो काही टाकलेला छोटासा हिस्सा असतो या सर्व इन्स्ट्रुमेंट्स मध्ये, त्याच्यामध्ये आपल्याला एक्स्ट्रा इन्कम जनरेट व्हावं किंवा आपल्याला या ठिकाणी एक्स्ट्रा इन्कम, एक्स्ट्रा पैसे कसे मिळतील आपण याचाच आपण ट्राय करत असतो या इन्स्ट्रुमेंट्स मध्ये. परंतु तुम्ही जर वर्षानुवर्ष पाहिलं, दिवसांदिवस जसे वाढत जातात, वर्ष जसे वाढत जातात, या सर्व गोष्टींसोबत एक गोष्ट आपल्यासोबत नेहमी असते. त्या गोष्टीचं नाव आहे इन्फ्लेशन, ज्याला मराठीमध्ये म्हणता येईल महागाई. वर्षानुवर्ष महागाई वाढत चाललेली आहे. जसे की आपले पूर्वज म्हणतात किंवा जसे की आपले आज आई वडील सुद्धा म्हणतात की आमच्या काळामध्ये ही गोष्ट 100 रुपयाला भेटायची किंवा आमच्या काळामध्ये 100 रुपयामध्ये एवढ्या साऱ्या गोष्टी भेटतात, परंतु आज त्या गोष्टी भेटत नाहीत 100 रुपयामध्ये. याचाच अर्थ काय, कुठे ना कुठे बॅक साईडला महागाई वाढत आहे, इन्फ्लेशन वाढत आहे. तर या इन्फ्लेशनला वाढण्यासाठी आपण काय करत असतो, वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंटमध्ये आपण या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करत असतो. परंतु हे जे काही पारंपरिक दृष्ट्या आपण इन्व्हेस्टमेंट करत आलेलो आहोत, FD मध्ये मला सांगा तुम्ही आज किती टक्के रिटर्न भेटतं, सरासरी 4 ते 5 टक्के मिळतं. डेब्ट फंड मध्ये किती मिळतं, 6 ते 7 टक्के मिळतं. रिअल इस्टेट मध्ये 5 ते 6 टक्के मिळतं. गोल्ड मध्ये तुम्ही जर हिस्ट्री पाहिली तर 5 ते 6 टक्केच आपल्याला रिटर्न भेटलेला आहे. सेव्हिंग अकाउंट मध्ये पैसे टाकणे म्हणजे पैशाला कूज लावणे यासारखी गोष्ट आहे. करंट अकाउंट मध्ये रिटर्न तर भेटतच नाही. मग या ठिकाणी मित्रांनो आपण इन्फ्लेशन तर पाहिलं, सरासरी 6 ते 7 टक्क्याने इन्फ्लेशन वाढत जातं, परंतु हे सर्व इन्स्ट्रुमेंट 6 ते 7 टक्केच आपल्याला रिटर्न देतात. मग आपला पैसा वाढला कुठे, पैसा तर वाढलाच नाही, उलट पैसा हा निगेटिव्ह मध्ये जात आहे, परंतु आपल्याला हे लक्षात येत नाही. मग या ठिकाणी तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर, मग ह्या गोष्टी म्हणजे इन्फ्लेशनला बीट करण्यासाठी, म्हणजे त्याला बीट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर आपल्याला करावं लागेल गुंतवणूक. गुंतवणूक तर आपण ऑलरेडी करतच आहोत, परंतु आता आपल्याला नवीन एका इन्स्ट्रुमेंट मध्ये गुंतवणूक करावं लागेल. ते नवीन इन्स्ट्रुमेंट, नवीन उपकरणं काय असतील, तर तसे जसे की तुम्हाला एक्झाम्पल सांगायचं म्हटलं तर म्युच्युअल फंड, स्टॉक मार्केट, बॉन्ड्स, कमोडिटीज याच्यामध्ये आपण गुंतवणूक करू शकतो. मग प्रश्न परत पडला असेल की याच्यामध्ये गुंतवणूक करणं तर रिस्की आहे, तर या ठिकाणी तुम्हीच मला या प्रश्नाचं उत्तर द्या. आजपर्यंत जे काही पारंपरिक दृष्ट्या आपण इन्व्हेस्टमेंट करत आलो त्याच्यामध्ये आपल्याला रिटर्न काय भेटले का, 6-7 टक्केच रिटर्न भेटले ना. सोबत इन्फ्लेशन सुद्धा 6-7 टक्केच वाढत आले. मग या ठिकाणी पैसे ग्रो झाले का, बिलकुल नाही, पैसे ग्रो नाही, उलट पैसे मायनस मध्ये ग्रो झाले. तर आता आपल्याला इन्फ्लेशनला बीट करण्यासाठी म्युच्युअल फंड, स्टॉक मार्केट, बॉन्ड्स मध्ये गुंतवणूक करावी लागणार आहे. तसेच या ठिकाणी जेव्हा गुंतवणूक करतो तेव्हा गोल बेस्ड गुंतवणूक असली पाहिजे, गोल बेस्ड इन्व्हेस्टमेंट असली पाहिजे. जसं की स्वतःचं लग्न असेल त्याच्यासाठी आपण गुंतवणूक करणार आहोत, आपल्याला एखादी मुलगी असेल तर मुलीच्या लग्नासाठी आपण थोडीशी गुंतवणूक करणार आहोत, आपल्याला हायर एज्युकेशनसाठी पैसे लागणार आहेत त्याच्यासाठी आपण गुंतवणूक करणार आहोत, पुढे चालून आपल्याला एखादा बिझनेस टाकायचा आहे त्याच्यासाठी आपण गुंतवणूक करणार आहोत, एखादा आपल्याला नवीन घर घ्यायचं आहे, नवीन कार घ्यायची आहे, बरोबर, त्याच्यासाठी आपण गुंतवणूक करणार आहोत. समजा कोणाची आयडिया असेल की आपल्याला लवकर रिटायर व्हायचं आहे
त्याच्यासाठी आपल्याला गुंतवणूक करावी लागणार आहे. कुणाचं स्वप्न असेल की आपल्याला आउट ऑफ कंट्री फिरायला जायचं आहे, व्हॅकेशनवरती जायचे असेल, तर या सर्वांसाठी आज आपल्याला काय करावं लागेल, गुंतवणूक करावी लागेल, इन्व्हेस्टमेंट करावी लागेल. तर या ठिकाणी मी तुम्हाला एक एक्झाम्पल घेऊन सांगतो. जसं की आपण या ठिकाणी स्टॉक मध्ये गुंतवणूक करू शकतो, म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करू शकतो. स्टॉक मध्ये पाहिलं तर तुम्हाला पर्टिक्युलरली एखाद्या कंपनीच्या शेअर मध्ये तुम्हाला किंवा कंपनीमध्ये तुम्हाला गुंतवणूक करावी लागणार आहे. आणि म्युच्युअल फंड मध्ये पाहिलं तर फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे वेगवेगळ्या कंपनीचे शेअर आपण कमी भावामध्ये एका बास्केटमध्ये बाय करतो, बरोबर का नाही? तर त्याला बोलतात म्युच्युअल फंड. या ठिकाणी तुम्ही म्हणताल की सर रिस्क आहे याच्यामध्ये. रिस्क तर सगळ्या गोष्टीमध्ये आहे. आपण सुरुवातीलाच पाहिलं इन्फ्लेशन 6% वाढतं. आपण जे पारंपरिक दृष्ट्या इन्व्हेस्टमेंट करत आलो ते सुद्धा 6% वाढत आहे. पैसे तर आपले ग्रो होत नाहीत. मग या ठिकाणी फक्त एक गोष्ट येते, जेव्हा तुम्ही अभ्यास करून या ठिकाणी अनालिसिस करून स्टॉक मध्ये म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करता तेव्हा ऑटोमॅटिकली तुमची रिस्क जी काय आहे ती ऑटोमॅटिकली डिक्रीज होत जाते. नॉर्मली जर तुम्ही पाहिलं स्टॉक मार्केटमध्ये पाहिलं तर स्टॉक मार्केटमध्ये 18 ते 20% रिटर्न भेटण्यासाठी काही प्रॉब्लेम नाहीये. आणि म्युच्युअल फंड हे किती क्लेम करतं, 12 ते 15% रिटर्न हे म्युच्युअल फंड मध्ये आपल्याला भेटू शकतात. या ठिकाणी तुम्ही मग कोणते स्टॉक घेता, कोणते म्युच्युअल फंड घेता याच्यावरती हे टोटली डिपेंड असणार आहे. स्टॉक हे पर्टिक्युलरली आपल्याला स्वतःला खरेदी करावं लागत असतात आणि म्युच्युअल फंड हे फंड मॅनेजरच्या थ्रू आपण विकत घेत असतो. म्युच्युअल फंड मध्ये आपल्याला NAV भेटत असतात आणि स्टॉक मध्ये डिरेक्टली आपल्याला 1 स्टॉक, 2 स्टॉक, 3 स्टॉक असे खरेदी करता येतात. ठीक आहे, गोष्टी क्लिअर झाल्या. तर आपल्याला पर्पज काय, मेन पर्पज काय आहे, तर इन्फ्लेशनला बीट करणे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, या वेगवेगळ्या नवीन प्रकारच्या इन्स्ट्रुमेंट मध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करावे लागेल. याच्यावरती आपण बऱ्याच प्रकारचे येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कशन करणार आहोतच. सुरुवातीला मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती, जेव्हाही तुम्ही आता गुंतवणूक करणार आहात त्याच्या अगोदर तुम्हाला 6 पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत. जसं की पहिला सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे आपत्कालीन निधी तयार करणे. म्हणजे जेवढाही तुम्हाला आज महिन्याला खर्च लागत आहे, कोणाला 5,000चा खर्च लागत असेल महिन्याला, कोणाला 10,000 रुपये लागत असतील महिन्याला, ते जे काही महिन्याचा खर्च आहे तो जो काही खर्च आहे येणाऱ्या 6 महिन्यासाठी किंवा 12 महिन्यासाठी जो काही खर्च असतो तो तुम्ही ऑलरेडी तुमच्याकडे असलेला पाहिजे. यालाच म्हणतात आपत्कालीन निधी किंवा इमर्जन्सी निधी, बरोबर का नाही? त्याच्यानंतर बजेट ठेवा आणि तुमचा रोख प्रवाह जाणून घ्या. म्हणजे जे पण तुम्ही कमवता आणि तुमचा जो काही कमवलेला पैसा आहे तो कुठे कुठे जातो याचं तुम्ही ट्रॅक नक्की केलेलं पाहिजे. त्याच्यानंतर काय केलं पाहिजे, गुंतवणूक करण्याच्या अगोदर जे काही जास्त व्याजाचे कर्ज घेतलेलं असतं तुम्ही 10%, 12%, 8%, ते सर्वात अगोदर तुम्ही फेडले पाहिजे. त्याच्यानंतर चौथी गोष्ट, आरोग्य विमा हा तुम्ही अवश्य घेतला पाहिजे. जेव्हाही तुम्ही फायनान्शियल लिटरसीच्या मागे जात असतात किंवा जेव्हाही तुम्ही इन्व्हेस्टमेंट पर्पजच्या मागे धावत असतात तेव्हा तुम्हाला पहिली पायरी ही करायची आहे, स्वतःचं जे काही लाईफ इन्शुरन्स आहे, टर्म इन्शुरन्स आहे, हे तुम्ही अगोदर बाय केलं पाहिजे. त्याच्यानंतर पाचवं आपण काय पाहिलं, तुमचे जे काही गोल आहेत ते फिक्स पाहिजेत. तुम्हाला माहित पाहिजे की मी हे जे काही गुंतवणूक आहे ती कशासाठी करत आहोत, किती काळासाठी करत आहोत. आणि शेवटचा एक तुम्हाला मुद्दा लक्षात पाहिजे की गुंतवणुकीच्या मूलभूत गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. म्हणजेच गुंतवणूक करताना काय केलं पाहिजे, गुंतवणूक करताना काय नाही केलं पाहिजे, या सर्व गोष्टींचा तुम्ही पुरेपूर अभ्यास केलेला पाहिजे. तसेच या ठिकाणी गुंतवणूक ही वयानुसार सुद्धा असते. तुमचं वय 20 आहे की तुमचं वय 30 आहे की तुमचं वय 40 आहे, याच्यावरती सुद्धा गुंतवणूक परिभाषित होत असते. ठीक आहे, तर अशा प्रकारे व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुंतवणुकीबद्दल चर्चा केली, गुंतवणुकीबद्दल नॉलेज घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुम्हाला एखाद्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे असेल तर अवश्य तुम्ही कमेंट करून सुद्धा सांगू शकता. आणि जवळचे जे काही आपले नवीन मित्र मैत्रिणी असेल त्यांच्यापर्यंत हे जे काही मराठी भाषेतील युट्यूब चॅनल आहे आपण शेअर मार्केटच्या रिलेटेड सुरू केलेलं आहे, हे सुद्धा तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकता, शेअर करू शकता. शेवटी जाताना एवढंच बोलेल, व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचं अगदी मनापासून धन्यवाद.